नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका। तर मित्रांनो, आता कंबळी मालिकेचा शेवट कसा होईल? राजन अन्नपूर्णा आजींना कंबळीबाबतचं सत्य समजेल का? आणि कंबळी तिच्या वडिलांपर्यंत पोहोचेल का? म्हणजेच कंबळीला समजेल का राजन हेच खरे तिचा बाबा होता? तर संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। चला, याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की कंबळीच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आलेला असतो, कारण की तिला त्या गाडीची डिटेल्स सापडलेली असते। आणि त्याहीपेक्षा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट असा पण आलेला असतो की कंबळीला आजपर्यंत वाटत होतं की तिच्या आईचा मृत्यू झाला, पण तिची आई जिवंत असते। तर आता नक्की काय घडतं, कशा प्रकारे घडतं, चला एक एक टॉपिक समजून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आपली कंबळी जेव्हापासून मुंबईमध्ये आली ना, तेव्हापासून मात्र ह्या कामिनीने अजून काहीच हालचाल केली नाही। म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की कामिनीला सगळ्यात पहिला काटा तर तिच्या आयुष्यात एकच राहिलाय, तो म्हणजे फक्त आणि फक्त आपली कंबळी। तिला असं वाटतंय की ह्या कंबळीला संपवावं आणि त्याच्यानंतर मात्र त्या कंबळीबाबत ना कोणती हिस्ट्री राहील ना तिच्या आईबाबत काय माहिती राहील। आणि राहिला प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे राजनला तिची कधी मुलगीच भेटणार नाही आणि दुसरीकडे मात्र ह्या अन्नपूर्णाला ह्या प्रॉपर्टीचे 2 हिस्से करायची गरजच लागणार नाहीये। म्हणजेच ह्या कामिनीच्या डोक्यात अजून पण हाच प्रकार असतो की काही जरी झालं ना तरी आता आपल्याला सगळ्यात अगोदर कंबळीला नाही संपवायचं, तर त्या कंबळीच्या सपोर्टमध्ये असणाऱ्या लोकांना संपवायचं। म्हणजेच तिच्या डोक्यात पहिलं टार्गेट हे असतं की त्या घरामध्येच असणारे सदानंद आजोबा। म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की आपल्या अन्नपूर्णा आजींचा नवरा तर, आणि खास करून तुम्हाला एक गोष्ट माहीत नसेल मित्रांनो, किंवा माहीत पण असेल, तुम्हाला माहितीच असेल की ह्या कामिनीचा तो सख्खा भाऊ आहे। तरी पण आता त्याला संपवण्यासाठी ही कामिनी आता सगळ्यात मोठी मजल मारताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल। आणि सगळ्यात महत्त्वाची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आता आजोबांची तब्येत हळूहळू बरी होत आलेली असते, पण ह्या कामिनीला माहीत असते की जर आजोबांची तब्येत जर बरी झाली, म्हणजेच तिच्या दादाची तब्येत जर बरी झाली, तर माझं काहीच खरं नाही, कारण की माझ्याबाबतचं सगळं सत्य या म्हाताऱ्याला माहीत झालंय। त्याच्यामुळे काही जरी झालं तरी याला संपवावंच लागेल आणि याचा मृत्यू होणंच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। तर पुढे सगळ्यात महत्त्वाचं तर आपली कंबळी ह्या कामिनीचा डाव फेल करते आणि ह्या कामिनीचा पर्दाफाश पण करताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल। आपली कंबळी चक्क ह्या कामिनीचं थोबाड फोडताना हा सगळ्यात मोठा पुढचा तुम्हाला ट्विस्ट पाहायला भेटेल। तर दुसरीकडे आता कंबळी आणि ऋषी तुम्ही पाहिलंच असेल की त्या RTO ऑफिसमध्ये पण पोहोचलेले असतात आणि गेले एवढे वर्ष मात्र आपली कंबळी ज्या गोष्टीची वाट पाहत होती ती गोष्ट आता फायनली तिला भेटणार आहे। म्हणजेच तिला आजपर्यंत कधी वाटलं पण नसेल की तिचे वडील तिला आयुष्यात खरं तिच्या भेटतील। म्हणजेच मित्रांनो, सगळ्यात मोठा कहाणीचा ट्विस्टच हा आहे की कंबळीला त्या गाडीबाबतची माहिती तर समजते, पण दुसरीकडे राजन देखील एका गोष्टीचा शोध घेत असतो, ते पण त्याला भेटते। म्हणजेच मित्रांनो, कहाणीमध्ये आता 2 स्टोऱ्या चालताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल। एकीकडे राजन मात्र ज्या गोष्टीचा शोध घेत असतो ती गोष्ट त्याला भेटते, तर दुसरीकडे मात्र आपल्या कंबळीला त्या गाडीच्या माहितीबद्दल समजतं। तर तिला समजतं की तो माणूस आता चक्क महाजन इंडस्ट्रीमधूनच होता। म्हणजेच तुम्हाला माहितीच असेल की आपल्या अन्नपूर्णा महाजन यांची जी कंपनी असते तिकडूनच होता। पण त्यामध्ये आता त्यांचा डाऊट राजनवरती जाणं तर साहजिक नसतो, कारण की ऋषी आणि कंबळी हे दोघेजण पण विचार करत असतात की राजन काका जर असते तर आपल्याला आत्तापर्यंत समजलं असतं, पण राजन काकांचा काही विषयीच येत नाहीये। पण ऋषीला कंबळी अगोदरच सगळ्यात मोठं भयंकर सत्य समजलेलं असतं की कंबळीचे खरे बाबा आणि राजन काका त्यांच्या मुलीचा एवढ्या वर्ष शोध घेत आहेत ना, ती मुलगी म्हणजे कंबळीचा आहे आणि कंबळीचे खरे बाबा म्हणजे राजन काकाचा आहेत, याबाबत मात्र ऋषीला पण पक्की खबर कळालेली असते। त्याच्यामुळे ऋषी ठरवत असतो की काही जरी झालं ना तरी मात्र आता मी शांत बसणार नाही, कंबळीला हे सत्य सांगूनच टाकेल। पण दुसरीकडे मात्र जर आता कंबळीला हे सत्य समजलं तर तिच्या जीवाला धोका पण आहे, हे पण ऋषीला समजतं। म्हणजेच कामिनी कंबळीवरती हल्ला करताना पण तुम्हाला पुढे पाहायला भेटेल। आणि त्याच गोष्टीमुळे मात्र ऋषी म्हणत असतो की ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा जोपर्यंत अन्नपूर्णा आजी, राजन काका याबाबत तगडे पुरावे सापडत नाहीत अजून, तोपर्यंत मात्र आपण पण काही करणं जरा चुकीचंच राहील। तर पुढे ऋषी आता ह्या कामिनीचे प्रत्येक डाव आता विस्कटून लावायचा प्रयत्न करत असतो, हे तुम्ही पाहिलंच असेल आणि हे तुम्हाला पुढे पाहायला पण भेटेल। कारण की ऋषीच्या डोक्यात एकच चाललेलं असतं की काही जरी झालं तरी कंबळीला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आता मी शांत बसणार नाही। पण ह्यांची स्टोरी आता थोड्या दिवस अशीच चालेल की कंबळी तिच्या वडिलांचा शोध घेताना पाहायला दिसेल, तर दुसरीकडे मात्र राजन त्याच्या मुलीचा अजूनही शोध घेत असतो, तर अन्नपूर्णा आजीने तर आपल्या कंबळीलाच तिची मोठी नात मानलेलं असतं। आणि इकडे मात्र आता कामिनी, रागिनी, अनिका ह्या तिघींच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट पेटलेली असते, ती म्हणजे ह्या कंबळीचा बदला घ्यायचा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामिनीच्या डोक्यात एकच प्लॅन चालू असतो की कंबळीला ज्या ज्या लोकांचा सपोर्ट आहे, कंबळीची मजल ज्या गोष्टीमुळे इथपर्यंत पोहोचती ना, त्या सगळ्या लोकांना आधी कंबळीच्या आयुष्यातून दूर करायचं। नंतर कंबळी एकटी पडली की मग कंबळी आपलं काहीच वाकडं करू शकणार नाही, हे कामिनीने ठरवलेलं असतं। तर कामिनी फक्त आता सदानंद आजोबांना संपवण्याचा प्रयत्न नसतो केलेला, तर तिने अन्नपूर्णा आजी, राजन, ऋषी ह्या सगळ्यांना तिला संपवायचं असतं। कारण एकच आहे मित्रांनो, कारण की कंबळीच्या सपोर्टमध्ये आता सध्या एवढीच लोक आहेत, त्याच्यामुळे जर यांनाच जर संपवलं तर त्याच्यानंतर मात्र आपल्या
आपल्या रस्त्यामध्ये किंवा आपल्या आयुष्यात कोणता अडथळाच येणार नाही. तर सगळ्यात पहिली गोष्ट तर कामिनी चक्क आता नयनताराला कॉल करून सांगते आणि म्हणते की तुझा ऋषी जरा जास्तच हवेत उडतोय, त्याला समजवून सांग. त्या गावच्या कंबळीला सपोर्ट करायच्या नादी कधी स्वतःचा जीव गमवून बसेल ना, याचा त्याने स्वप्नात पण विचार केला नसेल. तर हे ऐकल्याच्या नंतर मात्र नयनतारा पुढे घाबरते आणि चक्क आता आपल्या ऋषीला घेऊन परत घरी जाताना दिसेल. आणि त्यावेळेस मात्र ऋषी म्हणतो की इथे कंबळीच्या जीवाला जर धोका असेल तर मी तिची अशी अर्ध्यातून 7 तर नाही सोडू शकत नाही. त्याच्यामुळे ऋषी ठरवतो की काही जरी झालं तरी मात्र आता मी शांत बसणार नाही, मी कंबळीला सपोर्टच करणार. तर पुढे मित्रांनो सगळ्यात भयंकर सत्य बाहेर येतं. म्हणजेच ऋषीला तर आधीच माहीत असतं की हे सगळं कामिनीच करत आहे. तर पुढे आता अन्नपूर्णा आजींवरती हल्ला होणार असतो. तो हल्ला देखील आपली कंबळीच थांबवते आणि कंबळीला त्या गाडीबाबत माहिती समजते. तो माणूस कोण होता त्याच्यापर्यंत कंबळी पोचते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजन मित्रांनो कंबळीजवळ जो असणारा तिच्या आईचा फोटो पाहतो तेव्हा राजनच्या पायाखालची जमीनच सरकते. राजन म्हणतो ही तर माझी गौरी आहे. आणि ज्यावेळेस मात्र कंबळी पण राजनला तिच्या आईचं नाव सांगते, म्हणते की तिचं आधी नाव सरोज होतं, मग मला समजलं तिचं नाव गौरी होतं. तर त्यावेळेस मित्रांनो कहाणीमध्ये खूप सारे ट्विस्ट येताना तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहेत. कारण की एकच गोष्ट फक्त तिथे अडकलेली नसते, तर त्या गोष्टीसोबत मित्रांनो 4 सगळ्यात मोठ्या स्टोरीज पुढे चालताना तुम्हाला पाहायला भेटेल. एकीकडे कंबळी ऋषीच्या प्रेमाची सुरुवात झालेलीच असते आणि तुम्हाला माहितीच आहे की ऋषीला कंबळीसोबत लग्नच करायचे. तर ऋषीने वचन दिलेलं असतं कंबळीला की मी लग्न करेल तर तुझ्यासोबत. दुसरीकडे मात्र राजनला आता सत्य समजलेलं असतं की त्याच्या गौरीबाबत म्हणजेच त्याची कंबळीच खरी मुलगी आहे. कंबळीला सत्य समजलेलं असतं की राजनच खरा तिचा बाप आहे. दुसरीकडे अन्नपूर्णा आजींना सत्य समजलेलं असतं की कंबळी तिची खरी मोठी नात आहे. मग गौरी गेली कुठे? आणि सगळ्यात मोठा कहाणीतला ट्विस्ट म्हणजे ह्या कामिनीला आता ह्या सगळ्यांना संपवायचं असतं. तर आता मित्रांनो नक्की काय घडेल? कारण की तुम्ही पाहिलं असेल की या मालिकेचा शेवट कसा होईल हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी हीच आहे की कंबळी आणि ऋषीचं लग्न होताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि त्याच लग्नामध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट असा पाहायला भेटेल की आपली गौरी आपली सरोज त्या लग्नामध्ये कंबळी आणि ऋषीच्या डोक्यावरती अक्षदा टाकायला त्या ठिकाणी येताना पण तुम्हाला पाहायला भेटेल. कारण की मित्रांनो मालिका जास्त लांबवली जाते हे तुम्हाला पण माहिती आहे ना, अशीच पुढे लांबवताना पण तुम्हाला पाहायला भेटेल. दुसरीकडे मात्र राजन आणि अन्नपूर्णा आजी हे दोघेजण देखील खूप खुश असतात. राजन स्वतःच्या हाताने पुढे कंबळीचं कन्यादान करताना पण पाहायला भेटेल. आणि राजन म्हणतो की आज जर माझी गौरी या ठिकाणी असती तर किती बरं झालं असतं. तर मित्रांनो आता त्याच वेळेस मात्र आपल्या गौरीचा म्हणजेच आपल्या सरोजचा एवढ्या दिवस मात्र सगळ्यांना वाटत होतं की तिचा मृत्यू झालाय, तर ती पण आता कंबळी आणि ऋषीच्या लग्नातच ती पण तिचा चेहरा लोकांसमोर येतो. दुसरीकडे मात्र ह्या कामिनीचा पर्दाफाश सगळ्यांकडे होत आलेला असतो. पण आता हिला अजून शिक्षा झालेली नसते. तर पुढे आता कंबळी आणि ऋषीचे लग्न पार पडल्याच्या नंतर ह्या कामिनीला पुढे योग्य ती शिक्षा झालेली पण तुम्हाला पाहायला भेटेल. नयनतारा कंबळीची माफी पण मागते. तर अन्नपूर्णा आजी राजन सर हे सगळेजण खुश झालेले असतात कारण की त्यांना कंबळीसारखीच म्हणजे त्यांची नात मोठी नात सगळ्या गोष्टी भेटलेल्या असतात. आणि ज्यावेळेस मात्र गौरी येते त्यावेळेस मात्र कहाणीत अजूनच मोठा ट्विस्ट येतो. ह्या कामिनीचा पर्दाफाश पण त्याच वेळेस होताना पाहायला भेटेल. आणि अशा प्रकारे मालिकेचा तुम्हाला शेवटी गोड शेवट होताना पाहायला भेटेल. तर मित्रांनो हे सगळं पाहताना तुम्हाला खूप दिवस लागू शकतात, पण हे सगळे जेवढे मी टॉपिक सांगितले हे सगळे तुम्हाला ट्विस्ट तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवटचं तुमचं सरप्राईज पाहिलं तर विसरू नका. हा तुम्हाला दिसत असेल म्यूस्टॅकचा ओशन फेसवॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता. एकदा चेक नक्की करा.